मतदान यंत्राची किमया आणि मतमोजणीत केली जात असलेली हेराफेरी हा काय आता नवीन विषय राहिलेला नाही. पडलेला उमेदवार कधी जिंकून येईल आणि जिंकलेला उमेदवार कधी पराभूत होईल हे अलीकडच्या काळामध्ये अजिबात सांगता येत नाही. अहो, मुळात आपल्या निवडणूक प्रक्रियेवरच मतदारांचा विश्वास उरलेला नाही आणि इकडं निवडून येण्यासाठी काही वाटेल त्या भानगडी केल्या जातात आणि अशा काही घटना न्यायालयात सुद्धा सिद्ध झालेल्या आहेत. आता आणखी एक अशीच विस्मयकारक घटना उघडकीला आलेली आहे. बघा, 2016 साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराची निवड न्यायालयानं आता म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर अवैध ठरविली. त्यावेळी म्हणजे 2016 साली विजयी झालेल्या उमेदवाराला आता पराभूत म्हणून घोषित केलं गेलं आहे, तर त्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवाराला आता ही आमदारकी बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळं 2016 साली निवडून आलेल्या आमदाराची आमदारकी आता 10 वर्षानंतर गेलेली आहे. सगळं काही उपभोगल्यानंतर तामिळनाडूतील राधापुरम मतदारसंघातून 2016च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचे उमेदवार IS इबदुराई त्यावेळी विजयी झाले. त्यांचीच निवड कोर्टानं आता रद्द केलेली आहे. या निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे उमेदवार M अप्पाऊ हेच कायदेशीररित्या विजयी झाले होते असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला. निवडणुकीतला हा सगळा खेळ EVM आणि मतमोजणीच्या द्वारे केला गेलेला होता. अण्णा द्रमुकचे उमेदवार इबदुराई यांनी DMKच्या अप्पाऊ यांचा अवघ्या 49 मतांनी पराभव केलेला होता. त्यावेळी हे राज्यातलं सगळ्यात कमी मताधिक्य होतं. मात्र या मतमोजणीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप अप्पाऊ यांनी केला आणि मग त्यांनी या निकालाला मद्रास हायकोर्टामध्ये आव्हान दिलं. अप्पाऊ यांनी टपाली मतपत्रिकांची छाननी आणि मतमोजणीवर आक्षेप घेतलेला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेली जवळपास 300 टपाली मतं बेकायदेशीरपणे बाद ठरवलेली होती. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही मतं साक्षात्कृत केली असून ते राजपत्रित अधिकारी नाहीत असं कारण या अधिकाऱ्यांनी दिलं होतं. परंतु शासकीय नियमानुसार ते राजपत्रित दर्जाचेच होते असा दावा अप्पाऊ यांनी कोर्टामध्ये केला. अप्पाऊ यांनी EVM मताच्या मोजणीत सुद्धा फेरफार झाल्याचा आरोप केलेला होता. मतमोजणीच्या 19व्या, 20व्या आणि 21व्या फेरीमध्ये इबदुराई यांना 348 अधिकची मतं नियमबाह्य पद्धतीनं वाढवून दाखवल्याचा आक्षेप सुद्धा या अप्पाऊ यांनी घेतलेला होता. कोर्टानं अप्पाऊ यांचे आक्षेप ग्राह्य धरले आणि टपाली मतं आणि EVM मधील मतांची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश सप्टेंबर 19 मध्ये दिलेले होते, हे लक्षात घ्या. या पुन्हा झालेल्या मतमोजणीमध्ये अप्पाऊ यांच्या बाजूनं निकाल लागला सुद्धा आणि याच आधारावर कोर्टानं आता अप्पाऊ यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोर्टानं निवडणूक आयोग त्याचबरोबर विधानसभा सचिवालयाला सुद्धा कागदपत्रामध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. अप्पाऊ यांचं नाव 2016 ते 2021 या काळातील आमदार म्हणून नमूद करावं असं सुद्धा कोर्टानं आपल्या आदेशामध्ये म्हटलं आहे. परंतु तोपर्यंत पराभूत उमेदवारांनी आमदारकी भोगली आणि कधीही आमदार म्हणून विधानसभेत न पोहोचलेले 10 वर्षानंतर कागदोपत्री आमदार झाले. कोर्टाचा हाच निकाल वेळेत लागला असता तर हे कशाला घडलं असतं हो, पण घडलं. मित्रहो, या अभूतपूर्व अशा घटनेबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.